मतदार यादीतील घोळाचा निषेध करण्यासाठी मनसे आणि महाविकास आघाडीचा मुंबईत मोर्चा निघणार आहे। 1 नोव्हेंबरला निघणाऱ्या सत्याच्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मनसे आणि महाविकास आघाडी नेत्यांच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली आहे। यावेळी मोर्चाबाबत सर्वपक्षीय नेत्यांनी आयुक्तांशी चर्चा केली। तर 1 नोव्हेंबरला हा मोर्चा दुपारी 1 वाजता फॅशन स्ट्रीट पासून सुरू होणार आहे। दुपारी 4 वाजण्याआधी हा मोर्चा संपेल अशी माहिती देण्यात आली आहे। तर जाहीर सभा आणि भाषणासाठी महापालिका मुख्यालयासमोर व्यासपीठ असेल। हा मोर्चा कुठल्याही पक्षाचा नसून लोकांचा असेल अशी माहिती या शिष्टमंडळाने दिली आहे। त्याला सर्वात आनंदाची गोष्ट की पोलिसांनी पूर्णपणे सहकार्य देण्याचं कबूल केलं। किती वाजता मोर्चा निघणार आहे? आणि 1 वाजता दुपारी 1 ची वेळ घोषित झालेली आहे। साधारणपणे लोकांनी जमल्यानंतरच आम्ही निघू, पण 1 ची वेळ दिली आहे। म्हणजे लोकांनी 1 वाजेस्तोवर जमा व्हावं असा अपेक्षा आहे। हे साधारण मोर्चा 2:30ला वगैरे सुरू होईल। पूर्ण देशामध्ये एक राग आहे, त्यामुळे मोर्चा प्रचंड मोठा होईल। हा म्हणजे पक्षाचा मोर्चा असण्यापेक्षा हा लोकांचा मोर्चा असणार आहे। हा सत्याचा मोर्चा आहे, त्यामुळे मोर्चाला गर्दी किती होणार ही भविष्य सांगण्यासाठी आम्ही इथे उभे नाही। मोर्चाला लोक येणार, कार्यकर्ते येणारच, पण लोकांना आमचं मत चोरलं जात आहे। ह्या लोकांमध्ये पसरलेली अस्वस्थता आहे आणि ती अस्वस्थता तुम्हाला रस्त्यावर दिसेल। आता मुंबई शहराचे आयुक्त आम्हाला भेटलेले आहेत, त्यांच्यासोबत त्यांचे सहआयुक्त भेटलेले आहेत, ट्रॅफिकचे अधिकारी पण सगळे भेटलेले आहेत। असं असताना परमिशनची मला वाटत नाही अडचण कुठली असावी, त्याच्यामुळे परमिशन मिळाल्यात जमाच आहे। तुम्हाला परमिशनचं पत्र पाठवून देतो। फॅशन स्ट्रीट पासून मोर्चाला सुरुवात होईल। कामा रुग्णालय किला कोर्ट मार्गावरून मोर्चा जाणार आहे। महापालिका मुख्यालयासमोर व्यासपीठ असणार आहे। आझाद मैदानात व्हीआयपी पार्किंगची सुविधा। अध्याय 3 की मात्रा वाले शब्द। मुंबईतून सत्याचा मोर्चा निघणार आहे। महाविकास आघाडी मनसे नेत्यांचा 1 नोव्हेंबरला मोर्चा निघणार आहे।